दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलन करणार आहेत। जरांगे सुरुवातीला अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करतील आणि त्यानंतर जरांगे कार्यकर्त्यांसोबत बोलून मुंबईमध्ये येण्यासंदर्भात दिशा ठरवणार आहेत। जरांगे पुन्हा आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या तयारीत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आज आझाद मैदानाची पाहणी केली आहे। स्टेज, बैठक व्यवस्था या सगळ्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आज याच आझाद मैदानची पाहणी केली जात आहे। त्यांचे काय समितीचे जे लोक आहेत ते आज इथे येऊन पाहणी करत आहेत या आझाद मैदानाची, की नेमका स्टेज कुठे असणार आहे, बसण्याची व्यवस्था कुठे असणार आहे आणि त्यासोबतच येण्या जाण्याचा रस्ता कुठे असणार आहे, या सगळ्याची पाहणी त्यांच्या या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की मी मुंबईत येणार आहे आणि मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार आहे। गेल्या वर्षी देखील गणेशोत्सवाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आले होते आणि मुंबईत त्यांनी आंदोलन केलं होतं। मात्र काहीशी गैरसोय या आंदोलनादरम्यान झाली होती। तीच गैरसोय यंदा आता दुसऱ्यांदा जेव्हा ते मुंबईमध्ये येत आहेत आंदोलन करायला तेव्हा होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी मराठा क्रांती मोर्चातर्फे घेतली जात आहे आणि त्यासाठी ही जी पाहणी आहे ती आज पूर्ण केली जात आहे। मात्र आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांना पोलीस आझाद मैदानाची परवानगी देत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण का याच दिवशी ओबीसी समाजाने देखील याच आझाद मैदानाची परवानगी आंदोलनासाठी मागितली आहे। त्यामुळे नेमकी परवानगी कोणाला मिळते आणि आंदोलन कोणाचं मुंबईच्या आझाद मैदानावर होतंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।